नमस्कार मित्रांनो, मी आहे अंकिता आणि तुम्ही पाहत आहात फॅशन टेलर चॅनल. आज आपण साडीपासून हाय लो पॅटर्नचा वन पीस रेडी करणार आहे. त्यासाठी मी ही प्रिंटेड साडी घेतलेली आहे. 5 मीटर साडी आहे. बांधणी पॅटर्न मध्ये ही या साडीची प्रिंट आहे आणि 4 मीटर मी बटर क्रेपचं फॅब्रिक घेतलेले आहे. अस्तर म्हणून वापरणार आहे. सर्वप्रथम आपण अस्तरवरती माप टाकूया. त्यासाठी आपल्याला मापे लागतील. मापे मी तुम्हाला उंची आहे 44 इंच, छाती 36 इंच आहे, फुल बस 38 इंच आहे, कंबर 34 इंच आहे, हिप 40 इंच आहे, शोल्डर 15 इंच आहे, मुंडा 17 इंच आहे, पुढचा गळा 6 इंच आहे, मागचा गळा 7 इंच आहे, स्लीवची उंची 15 इंच आहे, दंडघेर 11 इंच आहे, गुडघ्यापर्यंतची उंची ही 32 आहे. चला आपण सुरुवात करूया. आपण कसं बनवणार आहे त्याचा मी पिक वरती तुम्हाला त्याप्रमाणे आपण कटिंग करणार आहे. आता आपण अपर पार्ट हा प्रिन्स कट मध्ये करणार आहे. त्याच्यामुळे अपर पार्टची उंची ही आपण 15 इंच ठेवलेली आहे आणि 1 इंच एक्स्ट्रा मिसळून 16 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे. ही माझी बंद बाजू आहे आणि ती बाजू ओपन आहे. बंद बाजूच्या साईडने आपण नेहमी बॅक साईडचं कटिंग करत असतो. आता इथे आपण शोल्डरचं माप टाकणार आहे. आपला पुढचा गळा पण डीप आहे आणि मागचा गळा पण डीप आहे, तर शोल्डरचं माप हे आपण 6 इंच टाकणार आहे आणि मागचा गळा हा मुंड्याचा आकार हा आपण 6.5 वरती टाकणार आहे. अशा पद्धतीने आपण लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. आता इथे आपण 1 इंच बाहेरच्या साईडला मुंड्यासाठी मागच्या मुंड्यासाठी करत असतो आणि इथून तिरकी रेष. आता इथून अर्धा इंच बाहेरच्या साईडला द्यायचा आहे आणि मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. त्यासाठी मी फ्रेंच कर्वचा यूज करत आहे. फ्रेंच कर्वच्या साहाय्याने आपण मुंड्याचा शेप देऊन घेऊया. आता इथे आपण छातीचा चौथा पार्ट प्लस 2 इंच शिलाईसाठी एक्स्ट्रा ठेवणार आहे. छाती आपली 36 आहे. 36 मध्ये 4 मिसळले 40 होतात. 40चा चौथा पार्ट हा 10 इंच येतो. 10 इंचावरती एक मार्किंग करायची आहे आणि पुढे 2 इंच शिलाईसाठी एक्स्ट्रा ठेवायचे आहेत. आता इथे खालच्या साईडला आपण कमरेचं माप टाकणार आहे. कमरेचा चौथा पार्ट हा 8.5 येतो. कंबर आपली 34 आहे आणि 1 इंच आपण डाट साठी टाकणार आहे आणि 2 इंच आपली शिलाई मार्जिन. आता ही लाईन आणि ही लाईन जॉईन करून घ्यायची आहे. आणि ही फिटिंगची लाईन जॉईन करून घ्यायची आहे. आता आपण गळ्याचं माप टाकूया. गळ्याच्या साईडने आपण 3 इंच सोडून देणार आहे आणि मागचा गळा हा आपण 7 इंचचा ठेवणार आहे. 7 इंचावरती मार्किंग करूया. तुम्हाला जो आवडेल तो शेप तुम्ही देऊ शकता. मी राऊंड शेप देणार आहे. त्यासाठी मी फ्रेंच कर्वचा यूज करत आहे. फ्रेंच कर्वच्या साहाय्याने आपण मुंडाचा शेप देऊन घेऊया.
आता इथे आपण छातीचा चौथा पार्ट प्लस 2 इंच शिलाईसाठी एक्स्ट्रा ठेवणार आहे. छाती आपली 36 आहे, 36 मध्ये 4 मिसळले 40 होतात. 40चा चौथा पार्ट हा 10 इंच येतो. 10 इंचावरती एक मार्किंग करायची आहे आणि पुढे 2 इंच शिलाईसाठी एक्स्ट्रा ठेवायचे आहेत. आता इथे खालच्या साईडला आपण कमरेचं माप टाकणार आहे. कमरेचा चौथा पार्ट हा 8.5 येतो. कंबर आपली 34 आहे आणि 1 इंच आपण डाट साठी टाकणार आहे आणि 2 इंच आपली शिलाई मारायची. आता ही लाईन आणि ही लाईन जॉईन करून घ्यायची आहे. आणि ही फिटिंगची लाईन जॉईन करून घ्यायची आहे. आता आपण गळ्याचं माप टाकूया. गळ्याच्या साईडने आपण 2 इंच 3 इंच सोडून देणार आहे. आणि मागचा गळा हा आपण 7 इंचचा ठेवणार आहे. 7 इंचावरती मार्किंग करूया. तुम्हाला जो आवडेल तो शेप तुम्ही देऊ शकता. मी राऊंड शेप देणार आहे. आता हे आपलं बॅक पार्ट रेडी झालेलं आहे. तो आपण कट करून घेऊया. गळा पण आपण कट करून घेऊया. आता आपण बॅक पार्टला वरच्या साईडने ठेवून ड्रॉ करून घेऊया. खालच्या साईडने 1 इंचाचं अंतर राहील अशा पद्धतीने आपण ड्रॉ करून घेऊया. आता आपण हा बॅक पार्ट बाजूला करून ठेवूया. आणि इथे जी आपली मुंड्याची लाईन होती ती आपण ड्रॉ करून घेऊया. आता इथून अर्धा ते पाऊण इंच आपण अंतर टाकणार आहे पुढील मुंड्यासाठी आणि मुंड्याचा शेप देऊन घेऊया. तर पुढचा गळा आपण हा 6 इंचावरती ठेवणार आहे. तर 6 इंचावरती एक मार्किंग करून घेऊया. आणि पाहिजे तो आपला आवडीचा शेप देऊन घेऊया. मी पान शेप देऊन घेते.
आता आपण इथून टक्स पॉइंटची उंची टाकणार आहे. टक्स पॉइंटची उंची मी ही 9.5 इंचावर टाकणार आहे. 9.5 इंचावरती एक मार्किंग करून घेऊया. आणि या साईडने आपण 4.5 इंच सोडणार आहे. 4.5 वरती मार्क करूया. सेम माप आपण खालच्या साईडला पण घेणार आहे 4.5. तर ही लाईन आणि ही लाईन आपण ड्रॉ करून घेऊया. आता इथून आपण 1 इंच या साईडला आणि 1 इंच या साईडला घेणार आहे. ही लाईन आपण तिरकी जॉईन करून घेऊया. ही स्ट्रेट लाईन आपण खालीपर्यंत ड्रॉ केली तरी चालेल. आता इथून आपण 1 इंच डाऊन यायचं आहे आणि इथून प्रिन्स कटचा शेप देऊन घ्यायचा आहे. प्रिन्स कटचा शेप हा मुंड्यामध्ये जॉईन करून द्यायचा आहे. आता इथून जे 2 इंच आपण डार्ट साठी घेतलेले ते 2 इंच आपण इथे घेणार आहे. आणि ही लाईन आपण मुंड्याच्या लाईन मध्ये जॉईन करून घेणार आहे. आता इथून ही लाईन सेंटर लाईनची इथली जी सेंटर लाईन आहे तिथे जॉईन करून घ्यायची आहे. आणि ही इथल्या सेंटर लाईनला जॉईन करून घ्यायची आहे. आता हे आपण कटिंग करून घेऊया. अशा प्रकारे आपला फ्रंट पार्ट कट करून झालेला आहे. आता हे 3 मीटर राहिलेलं अस्तर आहे ते मी 4 फोल्ड मध्ये करून ठेवलेलं आहे. ही बंद बाजू आहे. ही बाजू आपली बंद बाजू आहे आणि ती बाजू ओपन आहे. आता याचा आपण क्रॉस मध्ये करून घेणार आहे आणि सर्कल कट करणार आहे. या पद्धतीने हा त्रिकोण तयार होत आहे. आपण हा बॅक पार्ट घेतलेला आहे. बॅक पार्ट मोजून घ्यायचा आहे किती आहे तो. हे बघा टोटल माझं 23 इंच भरत आहे. 23 मध्ये 1 इंच आपला डार्ट साठी जाईल. मग 22 इंच पकडायचा आहे. आता 22चा 8वा भाग करायचा आहे. 8वा भाग का? कारण आपण इथे 8 पदर फोल्ड करून घेतलेला आहेत. इथे 8 पदर फोल्ड झालेला आहेत म्हणून आपण 8वा भाग घेत आहे. इथून आता 22चा 8 आता वरच्या साईडने आपण 15 इंच सोडून द्यायचे आहे. आणि आपली टोटल उंची 44 इंच आहे. तर 44 वरती आपण मार्किंग करून घ्यायचं आहे. अस्तर हे कमी ठेवलं तरी चालेल म्हणून आपण 41 वरतीच मार्किंग करून घेत आहे. हा टेप सेम सर्व साईडने फिरवून घ्यायचा आहे.
आता हे आपण कट करून घेऊया. आता हा आपला फुल घेर स्कर्ट रेडी झालेला आहे. याच्यातून आपण हाय लो पॅटर्न कट करून घेणार आहे. हे बघा, हा फुल घेर स्कर्ट रेडी झालेला आहे. आता यातून आपण हाय लोची उंची कट करून घेणार आहे. आता ते 2 सर्कल रेडी झाले होते, त्यातला एक सर्कल मी बाजूला काढून ठेवले आहे आणि एक सर्कल 4 फोल्ड मध्ये ठेवून दिले आहे. आता इथून आपण हाय लोचा जो फ्रंटचा पार्ट आहे तो उंची टाकून घेणार आहे. त्यासाठी 15 इंचचा अपर पार्ट सोडून देणार आहे आणि आपली उंची ही 32 होती, 32 वरती मार्क करून घेणार आहे. आणि ही उंची, हे मार्किंग आपण या पद्धतीने इथे जॉईन करून घेणार आहे कोपऱ्यामध्ये. या पद्धतीने हा लो पॅटर्न रेडी होईल आपला. आता हा आपला फ्रंट पार्ट कट करून रेडी झालेला आहे. आता हा आपला शेप असा कट करून झालेला आहे. आता हा आपण ओपन केल्यानंतर ना या पद्धतीने दिसत आहे. आता हा जो पार्ट आहे ना तो आपला एक्स्ट्रा वाढलेला आहे, तो आता आपण कट करून घेणार आहे. हे बघा, हा पार्ट टोटल 26 इंचाचा होतो आहे. आता 15 वरच्या साईडने सोडून आपले हे पार्ट एक्स्ट्रा मधला असल्यामुळे वाढत आहे, तो 41 झालेला आहे. तो आपल्याला 32 करायचा आहे. मग 32 वरती आपण एक मार्किंग करूया आणि ही मार्किंग या सेंटरला जॉईन करून घेऊया या पद्धतीने. आता हे आपण कट करून घेऊया. हे बघ, या पद्धतीने आपला हा पार्ट फ्रंटचा रेडी झालेला आहे. या पद्धतीने मी बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट एकत्र ठेवून तुम्हाला दाखवत आहे की कसा लुक येतो ते. या पद्धतीने आपला हा लुक रेडी होत आहे. आपण साडीचे पार्ट वरतीही कटिंग करून घेतलेलं आहे. अप्पर पार्टचे अस्तर ठेवून कट करून घेतलेले आहे. आता साडीला मी 4 फोल्ड करून 8 फोल्ड केलेली आहे. आणि आता आपल्याला ही काट नको आहे, तर आपण सर्वप्रथम आधी काट कट करून घेऊया. काठ ही बाजूला केली आहे. आता आपण याला सेम ज्याप्रमाणे अस्तर कट करताना आपण त्रिकोण केला होता तसंच त्रिकोण करून घेणार आहे. या पद्धतीने आधी आपण अस्तर सेट करून ठेवलेलं आहे आणि नंतर ना आपण इथून आता उंचीचं माप टाकणार आहे. उंचीचं माप टाकण्यासाठी सर्वप्रथम आपण 15 इंच
सोडून देणार आहे आणि 44 वरती मार्किंग करून घेणार आहे. हे बघा आपलं 44 इथे आहे आणि 1 इंच एक्स्ट्रा आपल्याला फोल्ड करण्यासाठी, म्हणून आपण 45 वरती मार्किंग करणार आहे. अशा प्रकारे आपली उंची मार्किंग करून झाली. आता आपण हे कट करून घेऊया. अशा प्रकारे आपली संपूर्ण कटिंग झालेली आहे. स्लीव्ज आपण प्लेनच ठेवलेली आहे, त्यामुळे त्याचा व्हिडिओ मी अपलोड केला नाही. व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अपलोड आहे. मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देते, तुम्ही तिथे जाऊन लिंक चेक करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.